आज खूप दिवसाने व्लॉग घेते. म्हणजे आज मेरी क्रिसमस आहे. तर प्रणातबरोबर आज आम्ही घरी थोडंसं क्रिसमसचं असं सेलिब्रेशन करणार आहे. आणि आता कसं खूप दिवस झाले व्लॉगिंग वगैरे बंदच करून टाकलं होतं, कारण की वेळेअभावी मला ते काही जमत नव्हतं, ऑफिस आणि ते सगळं करणं. आणि व्हिडिओज पण माझे खूप कमी झालेत, पण तरी पण मी ठरवलं आहे आता की आपण परत पुन्हा सुरू करूया, कारण की आपली आवड आहे ती जोपासणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही प्रणातबरोबर थोडंसं क्रिसमसचं सेलिब्रेशन करणार आहे. तर ते कशा पद्धतीने करणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आज आम्ही क्रिसमससाठी काय काय वस्तू त्याला घेऊन आलो, कारण की तो अजून लहान आहे. त्याला फक्त सांता सांता क्रिसमस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना असं खूप असं आनंद वाटतोय त्याला ते ऐकून किंवा हे. आणि आता मॉलमध्ये वगैरे पण ना खूप गर्दी असते, त्याच्यामुळे आम्ही त्याला तिथं नेणं प्रिफर करत नाही आहे. आणि आता मागे पण 4-5 दिवस झाले तो खूप आजारी होता, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की त्याच्यासोबत आपण सुद्धा घरीच अगदी छान पद्धतीने मस्त सेलिब्रेशन करूयात. आणि त्यालासुद्धा ती एक ॲक्टिव्हिटी दाखवूया की काय असते. अजून तो खूप लहान आहे, तर कसं स्कूलमध्ये पण जात नाही, स्कूलमध्ये गेला असता तर स्कूलमध्येच पण त्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की घरीच त्याला थोडंसं आपण डेकोरेशन वगैरे करून त्याच्यावर थोडं फोटो काढूया, म्हणजे एक त्याला पण आनंद होईल आणि त्याच्यावर असा वेळ घालवल्यासारखा पण होईल. आता त्याच्या पप्पांनी पण 4-5 दिवस झाले सुट्ट्या घेतलेल्या आहेत त्याच्यासाठी, मंथ एंड आहेत. आणि त्याच्यामुळे म्हटलं की चला, पप्पा पण घरी आहेत, त्याचे बाबा आहेत, तर बाबांबरोबर मस्त एन्जॉय करू आम्ही पण आणि तो पण करेल. कालच सासूबाईंचा वाढदिवस होता, तर आम्ही काल तिकडे जाऊन आलो. काल तो दिवस पण आमचा पूर्ण हॅक्ट्रिक गेला. तरी पण म्हटले नाही, प्रणातबरोबर आपण थोडा वेळ घालवूया, नाही त्याच्याबरोबर वेळ घालवणार. आणि आईसुद्धा गेलेली आहे पुण्याला ताईकडे. त्याच्यामुळे चला मग तुम्हाला मी दाखवते की काय सामान आणलेलं आहे आणि मी कशा पद्धतीने माझ्या बाल्कनीमध्ये, जी बाल्कनी तुम्हा सर्वांना आवडते त्याच बाल्कनीमध्ये मी डेकोरेशन करणार आहे. चला. हे जे पाईप्स दिसतात हे गणपतीचं डेकोरेशन करायला आणले होते. आणि हा प्रणात नुकताच म्हणजे प्रणातचा जन्म झाला होता आणि त्याचं फर्स्ट क्रिसमस होतं तेव्हा ते झाड आणलं होतं आम्ही. बाकी हे सगळं असं नॉर्मल सगळं सामान आणलेलं आहे. मेरी क्रिसमसचं नाव आहे. परत सांताचं एक पोर्ट्रेट आणलेलं आहे. चॉकलेट्स आणले त्याच्या बाबांनी. आणि ग्रीन अँड व्हाईट डेकोरेशनसाठी आणलं आहे. टोपी आणलेत, बॉल्स आणलेत आणि लायटिंग्स घरातले चमचे आहेत ते आम्ही काढले आहेत. तर आता हे सगळं सामान आम्ही आता वापरून या जागेमध्ये डेकोरेशन करणार आहे. ह्या कॉर्नरला करूयात म्हटलं, थोडं क्लीन करून घेऊ आणि इथेच डेकोरेशन करू, छान दिसेल एकदम. असं एक छोटंसं हाऊससारखं बनवलं आहे, म्हणजे जिथे आतमध्ये जाऊन प्रणात असं खेळू शकेल. मस्त असं छान वाटतं आहे. आता आतमध्ये वगैरे थोडंसं डेकोरेट करू अजून. प्रणातला इतकी घाई झाली आहे की तो आधीच जाऊन तिथे बसला आहे, डेकोरेशन व्हायच्या आधीच. त्याला एवढं आवडली ती जागा, त्या प्लेसमध्येच तो खेळतो आहे. Dashing through the snow in a one-horse open sleigh, o'er the fields we go. झालं, आता थोडंसंच डेकोरेशन राहिलं आहे. आता हे बॉल्स लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर आतमध्ये याचं फर्सचा कपडा टाकायचा आहे. बाकी बॉल्स छान दिसत आहेत, तसे मस्त वाटत आहेत एकदम. मी पण म्हणजे क्रिसमसचं डेकोरेशन फर्स्ट टाईमच करते. म्हणजे इतर आपले सगळे सणांचे डेकोरेशन केलेत, पण क्रिसमसचं मी फर्स्ट टाईम करते. प्रणातच्या बाबांनी मला खूप हेल्प केली. आता लास्ट राहिलं आहे, कुशनला फक्त कवर घालायचे आहेत आणि त्याला थोडंसं प्रणातला बसताना बॅक सपोर्ट होईल म्हणून आम्ही विचार केला की पिलोज टाकूया त्याच्यामध्ये. बघितलं कसं खेळतो आहे, त्याला एवढं आवडलं आहे तिथे की त्याला त्याच्यातून बाहेर निघायचंच नाही आहे, असं तिथंच खेळायचं. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे, पण विंडोज मी लावून घेतले आहेत, कारण की प्रणातसारखा तिथे जातो आहे आणि त्या वस्तू सगळ्या काढतो आहे. त्याच्या म्हटलं आता त्याला पूर्ण रेडी करूयात आणि मगच तिथे सोडून त्याचे फोटोज वगैरे काढूयात. काय केलंय शिंगरूने आज? काय आहे शिंगरूचं? हा, काय आहे? काय खातोय तू?
हा प्रणात, ए प्रणात, प्रणात, हे बघ काय आज, काय काय आज सांग लवकर. त्याच कोको बघण्यामध्ये एवढा बिझी येतो की त्याला बोलायचं सुद्धा नाही आहे. मस्त आपलं कोको बघतोय टी व्हीवरती छानपैकी आणि चाललंय रमत गमत आपलं. अशा छान पद्धतीने आता डेकोरेशन झालेलं आहे आणि खरंच खूप छान दिसतंय. छोटंसं घर बनवलंय, तिथे प्रणात खेळेल. खरंच वस्तूंचं ना रियूज पण झालं पाहिजे. एखादी वस्तू घेतली ना की ती म्हणजे असे युनिक आयडियाज आल्या पाहिजेत की आपण त्याला कसं यूज करू शकतो. शिंगरू जिंगल कुठे रे? जिंगल दाखव मम्माला, मम्माला जिंगल दाखव. इथं कुठे? इथं नाही, इथं इथं दाखव जिंगल कुठे. दाखव मम्माला, दाखव जिंगल कुठे. इकडे बघ, माझ्याकडे बघ. कुठे जिंगल? हो कुठे? खाली गेली. जिंगल काय देते रे? जिंगल काय देते आपल्याला? खाली गेली. हो काय करतोय रे? बापरे 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 बापरे. हे रणात काय करतोय बाबा? नको. काय रे बेटा ते? काय काय लाईक आहे? आतमध्ये कुठे लाईक आहे? आतमध्ये, आतमध्ये दाखव मला लाईक कुठे. झोप बरं तू त्याच्यामध्ये, झोप. तुझे घर आहे ना ते, झोप तिथे, तिथे झोप. झोपा झोपा कर. हा कशी गागा करतोय शिंगरू. एक फोटो घेऊया आपण. हे बाबांनी पण घातलंय. वा आता बस तिथे मध्यभागी बस. इथे इथे टेकून बस, टेकून बस. बसा ना, झोपू नाही, बसा बसा. हा शरक शरक मागे ठर. उशीला टेक, उशीला टेक. वाव ये. थांब थांब, नीट करतो मी, नीट करतो. थांब मी नीट करतो, नीट करतो. हा इथे इथे कर, इथे इथे टिंग कर. हळूहळू कर, हळूहळू. ते नाही, हे टिंग. बस बस, हळूहळू. तुटून जाईल, नको तुटून जाईल. जोरात नाही करू, तुटून जाईल मग. खाली बस ना पटकन. बस उठत मला. हा बाबा पण दाखव. अरे बापरे. चल, काढ पटकन. काढ. हा बस इकडे बघ. हात खाली कर, हात खाली कर. बाबा मोठा खाऊ देणार आहे मग. तर अशा पद्धतीने आज क्रिसमसचं सेलिब्रेशन एकदम मस्त पद्धतीने केलेलं आहे. खूप छान. शिंगरूने जास्त फोटो काय काढून दिले नाही कारण की तो वैतागला होता. खूप वेळ झाला कारण ते डेकोरेशन करण्यामध्येच आम्हाला पार 9 आणि 10 वाजून गेले. त्यात माझा उपवास पण होता, त्याच्यामुळे आम्ही अगदी शॉर्ट आणि स्वीटमध्ये थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि क्लोज केलं. बट सेलिब्रेशन छान झालं, खूप मस्त झालं. आणि म्हणजे आम्हीसुद्धा खूप दिवसानंतर असं घरामध्ये असं जसं न्यू इयरचं कसं सेलिब्रेशन आम्ही करतो त्या पद्धतीने आज क्रिसमसचं पण आम्ही केलं आणि छान वाटलं. बाहेर जाण्यापेक्षा घरामध्येच अगदी मस्त झालं. आणि प्रणात पण खूप खुश होता, त्याला पण खूप आवडलं. नुसतं जिंगल जिंगल आणि हे सांगता सांगताच चाललं होतं त्याचं पण. बाकी केक घेऊन आणि आता रात्र झालेली आहे, तर गुड नाईट. आपण पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटूयात आणि असंच काही ना काही नवीन पद्धतीचं मी करण्याचा प्रयत्न करत असतेच, तेही तुमच्यावर मी शेअर करेल. आणि मला एक तुम्हाला सांगायचं होतं की जे मी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज बनवत होते तेही मी लवकर बनवायला सुरुवात करणार आहे. कारण की मी बघितलं आहे त्याचे व्ह्यूज पण खूप जास्त आहेत आणि लोकांना ते आवडतात बघायला. तर नक्कीच मी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज पण माझ्या चॅनलवरती नक्की आणेल आणि तुम्ही ते नक्की बघा. कारण की जे रिअल आहे म्हणजे ज्या गोष्टी खरंच आहेत त्याच गोष्टी मी बोलते किंवा त्याच्यावरती मी व्हिडिओज बनवते, इन्फॉर्मेशन जी असेल ती. तर त्या पद्धतीने मी तुमच्याशी त्या सगळ्या गोष्टी शेअर करेल. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू.